नमस्कार, मी रवींद्र लंगडे, सरदार ॲग्रिकेम अमरावती या कंपनीतर्फे आपल्याला आज जो व्हिडिओ आपण बनवतो आहे हा कार्बोविटा आणि न्यूट्रीटॉप याचे रिझल्ट आपल्याला सिरसगाव कसबा या ठिकाणी कसे आले त्याचा आपण व्हिडिओ बनवतो आहे। श्री टाकरखेडे साहेब आपल्या नमस्कार सर। नमस्कार। सर्वप्रथम आपलं नाव? संतोष टाकरखेडे। संतोष टाकरखेडे। आणि मोबाईल नंबर? 9422033811। इथं आपण सरदार ॲग्रिकेमचं न्यूट्रीटॉप आणि कार्बोविटा ही औषध टाकलेली होती। तर जवळपास किती तारखेला आपलं तो ड्रिंचिंग झालं होतं इथे? 30 फेब्रुवारीच्या आसपास झालं होतं। 28 फेब्रुवारीला आपण इथं हे ड्रिंचिंग टाकलेलं होतं। तर त्यावेळेची परिस्थिती आपल्याजवळ त्यावेळेचा पण व्हिडिओ आपल्याकडे आहे। आणि आजचा हा व्हिडिओ पाहता आपल्याला काय वाटते? इम्प्रूव्हमेंट कसं वाटते याच्यामध्ये? बरंच डेव्हलपमेंट आहे। ग्रीनरी खूप वाढली झाडाची आणि फळाची साईज वगैरे चांगली आहे। अच्छा, फळाची साईज चांगली झाली, ग्रीनरी चांगली झाली आणि नवीन जे हे निघालेली आहे याची नवती, ही नवती पण चांगली निघालेली आहे। आणि याचा जो पानाचा जो साईज आहे ती पानाची साईज आणि त्याच्यानंतर याचा जो काळपटपणा आहे समजा ग्रीनरी ही खूप चांगल्या प्रकारे इथं आपल्याला दिसते आहे। या ड्रिंचिंगमुळे आपल्याला काय समाधान कसं वाटते? समाधान हा प्लॉट कट केलेला होता वरून 1-1 फूट। तर फायटोप्थोरासारखे झाडं खराब झाले होते पूर्ण। अच्छा अच्छा। तर पिंगट नव्हती निघाली होती पूर्ण आणि खूप सलाटल्यासारखे वाटायचं आहे। अच्छा। त्याच्यानंतर मग कार्बोविटा आणि न्यूट्रीटॉपची ड्रिंचिंग मारली। या 300 झाडांमध्ये 6 लिटर लागला मला। अच्छा, 6 लिटर कार्बोविटा आणि 6 लिटर न्यूट्रीटॉप टाकलं। अच्छा। आज समजा हा 3 ते 4 महिन्यानंतरचा रिझल्ट खूप छान आहे। खूप छान। संत्र्याची साईज आणि इथं गळण वगैरे पण कमी आहे, क्रॅकिंगचा पण प्रॉब्लेम इथे आपल्याला दिसत नाही आहे। हां, तर आपल्याला अशा पद्धतीने इथं आपल्याला इथं रिझल्ट मिळालेले आहे, आपण बघू शकता। बाकी शेतकऱ्यांना काय तुम्ही सांगू इच्छिता? आज जे झाडाचे पिवळेपणा आलेला आहे झाडांमध्ये किंवा फायटोप्थोराचं प्रमाण वाढत आहे किंवा झाडावर फळं असताना पिवळे पडत आहे झाडं, तर या कंडिशन मध्ये न्यूट्रीट्रॉप आणि कार्बोविटा या मॉलिक्यूलचे ड्रिंचिंग जर केलं तर ते झाड आपल्याला वाचून जाईल आपले झाड। रिझल्ट खूप छान आहे, कंडिशन एकदम चांगली होऊन जाईल। चला ठीक आहे टाकरखेडे सर, आपण आम्हाला माहिती दिली आणि आपल्या शेतामध्ये हे वापरलं त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। धन्यवाद। नमस्कार।